आता काय गौरी गणपतीची लगबग संपली. आमचं बाळ पार्थ खेळत होतं. परत खा नाश्ता बिष्टा करून आपण तालमीत बसायला आलो. तालमीत काय इकडं आमचा अथर्व मला बघा ट्रायसेप मारून दाखवत होता. या अंगापूरची सर्वोत्कृष्ट तालीम ही ते अनेको पैलवान घडले. त्या अनेको म्हणजे अनेको ह्या त्या लाल मातीचा आशीर्वाद भेटला काय ना काहीतरी होतं. मग काय आम्ही कोरेगावला गेलो. आमच्या दिदीनं माऊली स्वीट्स काढलेलं स्पेशल चुरीवरची बासुंदी सातारी कंदी पेंडे त्यांची खासियत आहे. एकदम घरगुती आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली चुलीवरची एकदम तुम्हाला प्युअर बासुंदी मिळणार आहे. अशी बासुंदी तुम्हाला अख्ख्या साताऱ्यात कुठंच भेटणार नाही. हे तर बघा हे इलाका आहे हा कोरेगावचा. इथं महात्मा फुले नाका म्हणजे तो जळगाव नाका आहे का ना कोरेगाव, तिथंच बघा तुम्हाला. तिथं गेला की माऊली स्वीट्स हे दिसलं चौकातच आपलं दुकान आहे बाह्या. आणि ही बघा कशी फ्लेक्स करतात बाह्याला आमचे असलेच पाहिजे ते व्हिडिओ. आणि इकडं सगळं वगैरे पूजन वगैरे केलं, नारळ वगैरे फोडला. आत आपले घरगुती पद्धतीने आमचं सगळ्याचं म्हणजे आत प्रवेश केला व त्याची पूजा वगैरे करून सगळ्यांनी नमस्कार करून आरती वगैरे म्हणली. आमची काही का असना व्यवसाय कोणता का असना, पण आज दिदीच्या चेहऱ्यावर समाधान वाटत होतं. कोणताही काय असं म्हणजे एक अचिव्हमेंट केल्यासारखं वाटत होतं. आम्ही समोसे वगैरे खाल्ले रात्री. बघा कसं एकदम शांतपणे आपले कसं हे असं ह्याला म्हणतात परिवार गावाकडचं वातावरण एकदम टी व्हीमध्ये बघायचे सगळे शेजार पाजारचे येऊन एका घरात बसून एकदम मस्त पैकी वातावरण. हे खरं गावाकडचं वातावरण फक्त अंगापूर